नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे केकेज डेली व्लॉग्स. सो आजचा व्लॉग हा विशेष होणार आहे कारण आज आपण निघालेलो आहोत कोकणामध्ये. तर भरपूर असा दिवसांनी आपण कोकणामध्ये जायलो आहेत. मंथली 1 महिन्याच्या नंतर आता आपण कोकणात जातोय. सो आजचा विशेष म्हणजे कोकणामध्ये आपलं काम आहे. सो 1-2 दिवसाचं काम आहे. ते 2 दिवसाचं काम करून आपल्याला परत यायचं आहे. सो आता ताम्हिणी रोड वगैरे सगळं त्याचा अंदाज घेतला तर ताम्हिणी रोड चालू आहे आणि आता पाऊस पण नाही, त्यामुळे काय तेवढं काय प्रॉब्लेम येणार नाही. तर आपण निघूया. आत्ता वाजलेत 2:30 आणि आपल्याला जायचं आहे आत्ता इथून हिंजवडीतून मग मुळशी आणि मग मुळशीतून ताम्हिणी मार्गे कोकण. सो ट्रॅफिक तर इथंच चालू झालेली आहे. ट्रॅफिक आणि आपलं खूप म्हणजे असं नातं वेगळंच आहे, कारण आपल्याला जिथे बघावं तिथं ट्रॅफिक लागतं कधी ना कधी. सो निघूया. तर हा तुम्हाला माहीत असेल, हा मोशीमधला भारत माता चौक आहे. इथे सिग्नलला ट्रॅफिक लागतंच. सो निघूया आणि मग पुढे बघूया काय होते. माझ्यासोबत आहेत पार्टनर भरपूर, म्हणजे 3-4 जण आहोत आम्ही आणि जाणार आहोत. सो लेट्स सी. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो स्टे ट्यून. बाय. नहीं गाइस, मैं आऊंगा. प्लॅन में थोडी मी परत येईन. मी पुन्हा येईन. पिकनिकला बसलेत मस्त वडाच्या झाडाखाली ती लोक. तर गाईज प्लॅन मध्ये थोडा चेंज झालेला आहे. आम्हाला जायचं होतं ताम्हिणी घाटातून आणि ताम्हिणी घाट हे बंद आहे. तर गाईज भूक लागलेली होती म्हणून थांबलोत आम्ही इथे. आता नाश्ता करतो. तर गाईज बघू शकता तुम्ही, रस्ता खूप असा चांगला वाटला, त्यामुळे म्हणलं थोडासा व्हिडिओ काढून घेऊया, नाही का. तर आता आम्ही आहोत दामिनी नाही, तर आता आम्ही आहोत बोरघाटाला सुरुवात झालेली आहे. आणि इकडे भात शेतीची लागवण चालू आहे. शेतीची लागवण. चालू आहे वा. तर घाट आत्ता प्रारंभ झालेला आहे. अजून वेळ आहे आपल्याला. प्रारंभ झालेला आहे. तर गुड इव्हनिंग गाईज. आपण आत्ता आलेलो आहोत भोरघाटने, कारण ताम्हिणी घाट बंद होता आणि भोरघाट पण एवढं म्हणजे दरडी कोसळलेल्या आहेत. छोटा रस्ता आहे, खूप डेंजर हे होता. तर आता आपण आलेलो आहोत महाडच्या जवळ. तर हे बघू शकता तुम्ही इथे ग्रीनरी. एक छोटंसं हॉटेल आहे, तिथं थांबलो थोडा वेळ, ड्रिंक्स ब्रेक. सो हे बघा व्ह्यू. कोकण जेवढं चांगलं आहे तेवढं धोकादायक पण आहे, कारण हे घाट रस्ते खूप येताना आम्ही भरपूर ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या.
आणि तिथे म्हणजे असं तामिनी घाट कसं आहे, तामिनी घाटामध्ये तेवढं दरडी कोसळल्याला वगैरे असं म्हणजे जास्त ऐकलं नाही, पण ह्या घाटामध्ये भरपूर दरडी कोसळल्यात. सो गाडी आपली व्यवस्थित चालवत जावा आणि पाठीमागायला view बघू शकता तुम्ही. हे बघा व्ह्यू बघा किती सुंदर आहे गाईज. आता गाडी चालून चालून आमचं पूर्ण हे कारण झालंय. रस्ता एवढा रस्ता खराब आहे ना, खूप डेंजर रस्ता होता, खूप डेंजर. पूर्ण दरडी कोसळल्यात सगळ्या रस्त्याला. रस्ता खूप खराब लागला मित्रांनो, त्यामुळं जरा थोडंसं स्लो आलो. आणि तामिनी म्हणजे ह्या घाटापेक्षा तामिनी घाट कधी पण. दिस इज द ब्युटी ऑफ कोकण. तर गाईज 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर आपण निघलो आहोत. खूप थंडगार वारं सुटलेला इथे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घाट तेवढा सुंदर दिसतो तेवढाच डेंजर पण असतो. भरपूर डेंजर घाट आहे बोरघाट. कठीण प्रवास, खूप खूप कठीण प्रवास. कसं वाटलं का तुला? कसं वाटलं घाट? मस्त एकदम. घाट कसा वाटला? View खूप छान हो, आहे. view घाट चांगला नको, घाट dangerous आहे. घाट डेंजर आहे. घाट dangerous. तर गाईज व्ह्यू एकदम चांगला असतो, पण घाट तिथे यायला घाट खूप डेंजर होता. खूपच घाट खूपच जास्त डेंजर आहे. नका येऊ. चला पाऊस भेटूया बंद पुढे. होईपर्यंत तरी आता आपल्याला महाडवरनं परत खेडला जायचंय, चिपळूणला जायचंय. सो भेटूया नंतर बघा. तर गाईज आता आपण खेडच्या जवळपास आलेलो आहोत. खेडच्या जवळपास हा बोधगा आहे. बोधगा टनल. हा टनल आहे. आणि 27 मिनिट दाखवत आहे मॅपवर. 24 किलोमीटर आपल्याला आपला डेस्टिनेशन राहिलेला आहे. सो जाऊया. हालत बेकार झालेली आहे गाडी चालून. सो जाऊया आणि मग जाऊया. A few minutes later. तर गाईज तुम्ही बघू शकता आपण आता पोहोचलेलो आहो. आणि आपल्या रूमपासून आपल्या हॉस्पिटलपासून एक 2 किलोमीटरच्या अंतरावर CNG पंप आहे. ते CNG पंपला CNG टाकण्यासाठी थांबलेलो आहोत. 10 मिनटं लागतील बोलतायत ते. CNG टाकूया आणि जाऊया रूमवर. A few moments later. गाईज आपल्याला यायला थोडासा लेट झाला. आल्यानंतर CNGला थोडी गर्दी होती. 10 मिनटं तिथं लागले. आणि फायनली आपण खेडला पोहोचलेलो आहोत हॉस्पिटलमध्ये. आणि उद्या थोडंसं काम आहे आपलं, ते काम करायचं आणि परवा आपल्याला परत पुण्याला जायचं आहे. येताना येताना म्हणजे जे आमचा रूट होता म्हणजे भोरमार्गी, तो एकदम म्हणजे दरड वगैरे कोसळ होत्या. एक मॅक्झिमम नाही म्हणलं तर एक 10 ते 12 ठिकाणी दरड कोसळली होती. आणि तिथून मग त्यांनी मार्ग सुरू केला होता. ॲक्च्युली तामिनी घाट तर पूर्णपणे बंदच होता. आणि इकडे यायचा म्हणजे दुसरा म्हणजे भोरघाट आहे. तिसरा म्हणजे कराडच्या तिथून पण येता येतो. आणि 2-3 असे मार्ग आहेत. त्याच्यापेक्षा एक हा भोरघाट जरा म्हणजे वाटला की असेल, पण तो पण खूप म्हणजे खूप ओपन होता, वाहनं जात होते, पण खूप म्हणजे खूप डेंजर होतं. दरडी वगैरे कोसळल्या होत्या. तिथून थोडंसं चिखल वगैरे होता. खूप रिस्की होतं. पण मजा आली ड्रायव्हिंगला. आणि ठीक आहे, तर आता हा एक ब्लॉग इथे सेंड करत आहोत. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबा म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ चं नोटिफिकेशन येईल. सो बाय. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग. बाय.